आजची ही केस फक्त एक साधी क्राईम केस नाही, तर ही अशी जखम आहे जी कोणाच्याही हृदयाला आतून फाडणारी आहे. ही अशी वेदना आहे जी ऐकली की डोळ्यात पाणी न येणं अशक्य आहे. कारण या कपलने जी प्रेम कहाणी लिहिली आहे ती कागदावर नाही तर स्वतःच्या जीवावर लिहिली आहे. या व्हिडिओमध्ये जी रडत कोसळत दिसते ती तुटलेली दिसते, जिचं रडणं जणू कोणाच्या हृदयाची शेवटची धडधड वाटते. तिचं नाव आहे आचल. तिचं म्हणणं आहे की मारणारे जिंकूनही हारले आणि मरलेला हारूनही जिंकला. आज आमच्या प्रेमाची जिंक झाली आहे. ही फक्त वाक्य नाही तर ही खरी वास्तविकता आहे जी त्या प्रत्येक कपलला आरसा दाखवते, जे 4 दिवसांच्या प्रेमात एकमेकांना विसरतात, धोका देतात किंवा एकमेकांनाच मारून टाकतात. प्रश्न इथे इतकाच होता की नेमकं चूक झाली कुठं? कोणत्या वळणावर नशिबाने दिशा बदलली? चला मग परत आपण सुरुवातीपासून पाहूया की नेमकं मागं काय घडलं होतं. 3 वर्षापूर्वी त्या दिवसात जिथे सर्व काही सुंदर होतं, कुणाच्याही लक्षात नव्हतं की शेवट इतका भयानक असेल. महाराष्ट्रातील नांदेड शहरात जिथे मराठीची गोडी हवेत मिसळलेली असते, त्याच शहरातील एका नेहमीसारख्या कॉलनीत मिलिंद नगर या कहाणीचा जन्म झाला. आचल साधारण 21 वर्षाची मिडल क्लास घरातील मुलगी. ती कॉलेजला जाणारी, स्वप्न पाहणारी, हसत खेळत जगणारी. घरात तिचे वडील गजानन आणि 2 भाऊ घराचे खांब. घरात परंपरांना खूप महत्त्व दिलं जात होतं. विचार थोडेसे जुने, पण आचल होती त्या घरातील मऊ, सगळ्यांना जोडून ठेवणारी. दुसरीकडे होता सक्षम, साधारण 25 वर्षाचा बौद्ध समुदायातील तरुण. मेहनती, प्रामाणिक, साधा, छोटे छोटे काम करून घराला हातभार लावणारा. त्याचा स्वभावही खूप साधा पण खूप स्ट्रॉंग. मित्रांमध्ये लोकप्रिय, स्पष्ट बोलणारा, चॅलेंजेसला समोर जाणारा. आचल आणि सक्षमची भेटही काही सिनेमातली नव्हती. तिचे दोन्ही भाऊ सक्षमचे जवळचे मित्र असल्याने घरात त्याचं येणं जाणं अगदी नॉर्मल होतं. चहा पाणी, छोट्या मोठ्या कामात मदत, मित्रांमधले गप्पा, सगळं अगदी सहज. आणि त्या सहजपणातूनच दोघांनी एकमेकांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. हळूहळू फोनवरच्या छोट्या छोट्या गप्पा वाढत गेल्या. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या चॅट सुरू झाल्या आणि त्यांचं नवीन नातं नैसर्गिकपणे बहरलं. पूर्ण 3 वर्ष सगळं सुरळीत चालू होतं, पण जीवन एका ट्रॅकवर कायम राहत नाही. हळूहळू तणाव वाढायला लागला. घरात सक्षमचं येणं जाणं पाहून हलक्या स्वरूपात शंका सुरू झाली होती. आचल फोनवर कोणाशी बोलते, तो मुलगा रोज काय येतो, अशा कुजबूज सुरू झाल्या. पण कुणी थेट काही विचारण्याची हिंमत केली नाही. सगळं उघडलं 2025च्या सुरुवातीला, जेव्हा आचलने स्पष्ट सांगितलं, मला सक्षमचे लग्न करायचं आहे. हे ऐकताच घरात वादळ आलं. आचलचे वडील गजानन संतापले. त्यांना प्रेमापेक्षा समाजाचा आणि इज्जतीचा जास्त प्रश्न वाटला. तो बुद्ध आहे आणि आपण वैश्य आहोत, समाज काय म्हणेल? ही गोष्ट सतत मोठी होत गेली. आचलचा फोन त्यांनी काढून घेतला. बाहेर जाणंसुद्धा तिचं कमी केलं. तिची स्वतंत्रता त्यांनी हिसकावून घेतली. तिच्या भावांनी सक्षमला फोन करून धमकावायला सुरुवात केली की तिच्यापासून दूर राहा, नाहीतर चांगलं होणार नाही. आचलने पूर्ण ताकदीने घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. रडून समजावून, शांत राहून, अगदी अन्नाचा त्याग करू नये, पण निर्णय तसाच राहिला. सक्षमच्या घरी मात्र परिस्थिती वेगळी होती. त्याची आई संगीता ती चिंतेत होती, पण मुलांच्या आनंदाला ती महत्त्व देत होती. तिने सक्षमला समजावलं पण विरोध केला नाही. शेवटी दोघांनी ठरवलं, कोर्ट मॅरेज करूया. आणि बस, हीच ती ठिणगी जी वादळ बनली. 27 नोव्हेंबर 2025 ती काळी रात्र. आचलच्या घरच्यांनी सक्षमला फोन केला. जगन्नाथ या भागात बोलायचं आहे, तुझ्यासोबत थोडं काम आहे. सक्षमला वाटलं कदाचित आपल्या लग्नाविषयी किंवा चर्चा करायचं असेल, पण तिथे आधीच बसले होते आचलचे वडील गजानन आणि भाऊ हिमेश आणि साहिल. त्यांच्यात वाद झाला, तणाव वाढला आणि अचानक हिमेशने देशी कट्टा बाहेर काढला आणि त्याच ठिकाणी त्याला गोळी झाडली आणि सगळं शांत झालं. सक्षम खाली कोसळला, पण हे तिघी इथपर्यंतच थांबत नाही. त्यांनी जवळच पडलेल्या फरच्याचे तुकडे घेऊन त्यांनी त्यांच्या डोक्यात मारल्या आणि त्याची ओळख मिटवण्याचा प्रयत्नसुद्धा केला. त्या रात्री उपस्थित होते आचलचे दोन्ही भाऊ, वडील आणि आणखी 2 नातेवाईक. सगळ्यांना CCTV समोर साक्षींच्या आधारे काही तासातच अटक झाली. आता खरी लढाई सुरू झाली आचलची. 28 नोव्हेंबरला सक्षमच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू होती. तेव्हा आचल तिथे आली. तिचे डोळे सुजलेले, चेहऱ्यावर वेदना, पण मनात मात्र प्रेमाचा महासागर.
तिनं सक्षमला हळद लावली, त्याचं नावाचं मंगळसूत्र तिनं घातलं, कपाळावर सिंदूर लावला आणि तिथल्या तिथं लग्नही केलं आणि विधवा पण नाही. हा तो क्षण होता जो कुठल्याही स्त्रीसाठी अकल्पनीय आणि दुःखाचा. आचल म्हणाली, सक्षम गेला पण आमचं प्रेम जिंकलं. माझे वडील आणि भाऊ हारले. मी उरलेलं आयुष्य त्याच्या घराची सून म्हणून जगेल. तेथे उपस्थित प्रत्येकजण त्यांच्या डोळ्यात पाणी घेऊन उभा होता. आचल आता न्यायासाठी लढत आहे. ती म्हणते माझ्या वडिलांना आणि भावांना फाशी हवी. पण सत्य आहे की अशा प्रकरणामध्ये बऱ्याच वेळा योग्य न्याय मिळत नाही आणि मनात भीती कायम राहते. या घटनेने एक गोष्ट खूप स्पष्ट केली, खरं प्रेम निभावण्यासाठी फक्त माणूस जिवंत असणं गरजेचं नसतं, प्रेम मरणानंतरही निभावलं जाऊ शकतं. आचलने ती जगाला दाखवून दिलं. तिचा हौसला इतका मोठा आहे, अनेक प्रेम कहाण्या त्याच्या पुढे फिक्या वाटतात. तुमचे याबाबत काय विचार आहे ते कमेंट करून कळवा.